गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे एकविरेला आई माऊलीच्या दर्शनाला. आणि आज आम्ही अजून एक कारण आहे, मी काल तुम्हाला दाखवलं की मी DJIचा ओस्मो पॉकेट 3 हा कॅमेरा घेतलेला आहे. त्याचं अनबॉक्सिंगसुद्धा आपण आईच्या दरबारातच करणार आहोत. तर चला, ॲक्च्युली ओपन तर आपण केलेलं आहे, बट आपण फर्स्ट व्हिडिओ तिकडेच घेणार आहे. तर चला निघूया. बाय बाय. आता तुम्हाला भेटूया रस्त्यामध्ये, बघू काय काय गमती चालली आहे आळंदीला 4 दिवसाकरता. आणि आता आमची मोठी काकी येते, त्याच्यामुळे मम्मी थांबली, वेट करते. तोपर्यंत आम्ही निघतो. आता कनक जाणार आहे सोडायला मम्मीला. गाडी रेडी आहे, आपली गाडी पण रेडी आहे. तर चला निघूया. बाय बाय. सो चला, आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. तर बोला गणपती बाप्पा, एकविरा माते की. आम्ही आलोय गणपती बाप्पाच्या मंदिरात आपल्या पिकवायच्या. हो, धुका बघा किती आहे, सगळीकडे धुका पूर्ण. आता आपण पोहोचलोय एरंजाडला, बदलापूर जवळ. धुकं खूप असल्यामुळे गाडीचा स्पीड काय 40च्या पुढे जाऊ शकत नाही. आता वाजलेत 6:50, बट धुका असल्यामुळे स्लो ड्राईव्ह करावे लागते केअरफुली. आणि आपल्याला काय टेन्शन नाही, आपण सकाळी लवकर निघालोय, त्याच्यामुळे आरामात पोहोचलो तरी काय प्रॉब्लेम नाहीये. कैसा लिखाय कैसा. कसा मस्त असं सूर्योदय झालेला आहे. आणि तुम्हाला दाखवतो पहिली झलक. बघा, एकदम असं कसा नारंगी कलरचं सूर्याचं दर्शन होत आहे. आणि ज्याप्रमाणे काल महाराष्ट्रामध्ये भगवा फडकला, आपल्या शिवसेनेच्या आणि भाजपाच्या उमेदवार निवडून आले भरघोस मतांनी, आणि पूर्ण महाराष्ट्र भगवामय झालेला आहे. बोला सूर्यदेवाची जय जयकार. आता आपण पोचलो आहे माथेरानच्या टर्न जवळ नाक्यामध्ये. इथून आतमध्ये माथेरानला जाण्यासाठी गाड्या जातात. नेरळ स्टेशन पासून तुम्हाला गाडी पण मिळेल, बाईक आपल्या गाडीने पण येऊ शकता तुम्ही. वरती पार्किंग सुद्धा आहे. आमचा नाश्ता चालू झालाय बघा, भुर्जी आणि भाकरी. आणि मुनू आता मला भरवणार आहे. बघा, मस्त टेस्ट आहे. घरच्या नाश्त्याची बातच न्यारी असते. असा आपण ब्रेक घेतलेला. मुनूचा फेवरेट ठाकरे वडापाव इथे. म्हणून काय खाल्लं? वडापाव. हां, तर म्हणून एक वडापाव खाल्लाय, जास्त काय खाल्लं नाही. तर तुम्ही उगाच तिला ट्रोल करू नका. तिने थोडीशी अर्धी भाकर खाल्ली भुर्जीसोबत आणि एक वडापाव खाल्लाय. तर चला आता निघूया. झालेला आहे ब्रेक छानपैकी, फ्रेश झालेलं सगळेजण. चलो, तर चाललो आपण एकविरा आईच्या चरणी. आलो. आपण खोपोली क्रॉस केलेला आहे आणि आता लवकरच घाट चालू होणार आहे, जगप्रसिद्ध असा खोपोली घाट, खंडाळा घाट. तर घाट सेक्शन चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता कशी वेडी वाकडी वळणं आहेत. आणि आपण चाललेलो आहोत. आणि पुढे आहे लालपरी, जी आपली बस, STची बस बघा तुम्ही. शिंगरोबा मंदिर, जय बाबा शिंगरोबा. हा बघा, आला फेवरेट सगळ्यांचा असा फोटोशूट करण्याचा स्पॉट. इथून पूर्ण खोपोलीचा व्ह्यू येतो वरतून. आणि
रील्स वगैरे बनवायचं काम चालू आहे. आणि आज संडे असल्यामुळे बायकर्स खूप प्रमाणात आहेत. बघू शकता स्पोर्ट्स बाईक आणि बघू शकता इथे बाईकवाल्यांची कशी पूर्ण बायकर्स लोणावळा आणि खंडाळ्याने भरलेला आहे फुल असा. माझ्या मागेही बघा मिरर मध्ये दिसत असेल तुम्हाला. लोणावळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पोहोचलेलो आहोत लोणावळ्यामध्ये. आणि हे बघा हे रेल्वेचे मिकी माऊस बघा बाईक चालवतोय. सर्व लहान मुलांचा लाडका असा मिकी माऊस बाईक चालवतोय. मी फर्स्ट टाइम बघितलं बाईक चालवताना मिकी माऊसला. सो आता ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहोत एकविरेला. एक 5 किलोमीटर शिल्लक आहे. आणि फर्स्ट टोल आपण आता जस्ट पे केला. थोडी गर्दी होती टोलमुळे, थोडासा ट्रॅफिक झालेला. बघा इकडे आले की जरा एक वेगळीच अनुभूती येते. असं वाटतं की आपण आपल्या घरी आलोय. मला मी बघाशी बोललेलो तर आपण हा DJIचा ओस्मो पॉकेट 3 कॅमेरा घेतलेला आहे आपल्या व्लॉगिंगसाठी, चॅनलसाठी थोडासा खर्च करायला घेतलेला आहे. तर बघूया. आणि हा आपण याचं पहिला जो क्लिक करणार आहे, आपण दृश्य कॅप्चर करणार आहे ते आपण एकवीर आईच्या दरबारातच करणार आहोत. त्याच्यामुळे आपण अजून त्याच्यात काही शूटिंग केलेली नाही, म्हणजे आपण चेक करण्यापुरती केलेली. बट जे पोस्ट आपण करणार आहे ते एकवीर आईचंच दर्शन तुम्हाला पोस्ट करणार आहे पहिलं. तर चला तिकडे पूजा पण करणार आहोत आपण याची. बस थोडे क्षण शिल्लक राहिलेले आहेत. तर बोला एकवीरा माते की जय, आई माऊलीचा उदो उदो. बघा आपण कारला फाट्यावर पोहोचलेलो आहोत. आणि बघा आये आयलू. आता आपण इकडे आतमध्ये गावात चाललोय, कारण की ज्वीतच्या पप्पांनी जो बंगलो घेतला आहे तो आतमध्ये आहे. स्वतः आपण आतमध्ये चाललोय. मग तिकडनं मग जाणार मंदिरावर. चला
पायथ्याशी. तर गाडी पार्किंग म्हणजे वरतीच न्यायची आपल्याला, पण पार्किंग फुल दिसतंय वरती पण बघू शकता. तो बघा गर्दी बघा तुम्ही कशी, फुल एकदम ट्रॅफिक जाम झालेलं आहे एकदम. आपण गाडी तर मागेच लावली आहे, त्यामुळे चालत चालत चाललोय. मटणाची दुकानं पण फुल आहेत एकदम, फुल एकदम मटणाची दुकान एकदम फुल बघू शकता. ट्रॅफिक संडे आज, त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे. पायथा मंदिराशी पोचलेलो आहे. इथे दर्शन होणार आणि मग वरती जाणार. आता इथे खाली दर्शन झालेलं आहे आपलं, आणि आता आपण जाणार आहोत वरती गडावर. चला. बघा गर्दी किती आहे अख्खी. एकराईच्या नावाने दुन्नुले कारलानगरी. आणि आता आपण आता गडावर पोचलेलोच आहोत. चला. या भावाने नवस घेतलेला आहे. इथे कोण कोण आले, कोण कोण आले, कुठं कोण कोण आलाय अजून कुठे, मम्मी कुठे, आणि आमची ताई, मोठी ताई, आणि आमची अजून एक मोठी बाची. येस येस, धन्यवाद. हा नाही, आता येईल नंतर. होतं काल रिझल्ट होता ना भाऊजी. भाऊजी आणि काय मस्त असं बनवलंय बघा.
विवा आणि विप्रा यांचे पण आज केस कापायचे आहेत. आधी त्यांना आपण दर्शनासाठी घेऊन आलो आहे. आईचं दर्शन त्यांना घडवणार आणि मग त्यांचे केस अर्पण करणार आईला. झालेली आपली संपन्न पूजा झालेली आहे आईच्या दरबारात. पहिला बघा म्हणून झालं का दर्शन. ज्वीत बघा ज्वीतची आता टकली होणार. ज्वीत हसून घे बाळा. अभी टकले होगा ये मोगॅम्बो खुश हुआ. गर्दी खूप आहे बघू शकता अशी गर्दी आहे. खूप एकदम गर्दी आहे. संडे आहे आणि तुफान गर्दी आहे इथे. आता आपण आलो इकडे जिथे केस कापायचा कार्यक्रम होतो तिकडे. केस काढायचा कार्यक्रम चालू आहे. विप्राचे केस काढले. पप्पा दिला खूप मजा आहे. झालेले टकलू बाबू. आता बाबूच्या चंदन लावायला घेतले टाळूला. आहे ना त्यांना पण टाकू ना. गर्दी बघा अजून चालूच आहे. फुल गर्दी झाली. संडे सुट्टीचा दिवस आहे. ऊन जास्त असल्यामुळे मला वाटतं थोडंसं व्हिडिओमध्ये लाईट जास्त येत असेल. बघूया आता आपण. छोट्या स्क्रीनवर तर काय समजत नाही बट मे बी चांगली येत असणार. जीतच्या मामाने कपडे आणलेत तयारी. जीतच्या मावशीने पण आणलेत कपडे. चला बाय बघा कशी बाय. फुल फिटनेस. विप्राचे मामा मामी. आजी आजोबा.
आलेले आहेत आईच्या दर्शनासाठी आणि तसं इथे ह्या केव्ज सुद्धा आहेत, गुफा आहेत जुन्या खूप प्राचीन काळी. ते पण त्यांचा पण अभ्यास करण्यासाठी देश विदेशातून पब्लिक येते. बघू शकता माझ्या मागे हे आईचं मंदिर, एकविरा आईचा उदो उदो, आई माऊलीचा उदो उदो. माझा मोबाईल कोणाकडे आहे? बघा गर्दी, बाहेर जाण्याआधी पण एवढी गर्दी आहे. हां हॅलो. आणि इथे आम्ही अडकून बसलोय गर्दीमध्ये. ती कशी गर्दी आहे? मागे पण किती गर्दी आहे. बाहेर दुकानं पण आहेत, मोदक, पेढे, प्रसाद, आईचं वेणी, हार, फूल सगळ्याचे दुकानं आहेत इथे. आता मंदिर परिसरातून आपण निघत आहोत आणि आता जाऊया पुन्हा बंगल्यावर आणि तिकडनं मग जेवण करून थेट घरी. कारण की आता परत उद्या मला बाहेर जायचं आहे. तर तुम्हाला मी उद्या मुंबई एअरपोर्टलाच मिळेल. कुठे चाललो आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळेलच बघायला. तर चला आधी बंगल्यावर जाऊया. स्थानिक युवकांच्या सोबतीने पोलीस प्रशासन वाहतूक कोंडीवर तोडगा काढत आहे आणि योग्य प्रकारे लोकांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. कारण की लोक बघा अधूनमधून गाड्या आणतात. आम्ही इथे थांबलो आहे पण आपल्या पुढे अजून 50 गाड्या बाईक लागलेल्या आहेत. ते पोलीस तरी काय करतील सांगा? ट्रॅफिक होणारच ना मग. तर चला आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. काय म्हणून जेवली का? हा जेवली का? काय जेवली? मटन खाया अजून नाही. मटन और राईस और पुरी. हां त्याला आता निघूया. ट्रॅफिक बघा, संडे असल्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. लाईन लागली आहे गाड्यांची पूर्ण. बघूया आता फाट्यावरच्या जस्ट म्हणजे हायवेपासून जस्ट 200 मीटर आता आहे. आपण एक 5 मिनटं लागतील, अजून 5 ते 10 मिनटं. चिक्की घ्यायला म्हणून मॅजिक पाव एक शेंगदाणा चिक्की काढली आहे आणि ड्रायफ्रूट चिक्की एक बघा. जस्ट टोल नाक्याच्या जस्ट बाहेरची दुकानं तिकडे. कारण आपण आता लोणावळ्यामध्ये जाणार नाही आहे. मेन तर शॉप लोणावळ्यामध्ये आहेत पण आता इथूनच घेतो. इथून आपल्याला जायचं आहे डायरेक्टली एक्सप्रेसवेला आपण जाणार आहोत. तर मग चला. बोगद्यातून खंडाळा बोगदा, लहानपणीची आठवण. आणि हा बघा नवीन रस्ता जो पुण्यासाठी होणार आहे. पुणे लिंक रोड, मिसिंग लिंक, सॉरी. नाईट मोडमध्ये आपण शूटिंग करतोय. फुटेज कसं आहे ते आपण चेक करूया. हे चेक करण्याआधी फक्त करतोय आपण.